भाजपचे ज्येष्ठ नेते रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीने नाशिकच्या गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या KTHM महाविद्यालयातील रावसाहेब थोरात सभागृहात 12 जुलै ते 14 जुलै या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं। रविवारी दिनांक 14 जुलै रोजी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सुप्रसिद्ध वक्ते विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी गुंफले। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार देखील संपन्न झाला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रामराव हिरे यांच्या स्मृतींना उजाळा देत रामरावांच्या कार्याचे स्मरण उपस्थित प्रेक्षकांना करून दिले। ते ज्यावेळेला पक्षाच्या कामात होते त्यावेळेला विरोधी पक्षाची राजकीय ताकद अतिशय नगण्य होती, पण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैतिक बळ असल्यामुळे आणि विचारांशी एकनिष्ठ असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांचा नैतिक धाक हा कायम राहिला। नाशिक जिल्ह्यात हिरे घराण्याचं नाव खूप मोठं होतं। हिरे घराण्याला सत्तेचा, नात्याचा आणि नावाचा वारसा होता, पण अशा वेळेला पोपटराव हे सत्तेपासून दूर राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर जनसंघाच्या कामाकडे आकर्षित झाले आणि बोलता बोलता कर्तृत्ववान अशा प्रकारचे नेते बनले। अतिशय दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीनं या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। या शिक्षण संस्थेच्या खडतर प्रवासाविषयी माजी नगरसेवक तथा संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांनी आपल्या प्रास्ताविकात माहिती दिली की आज या सगळ्या दुर्गम भागात चालू असलेल्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी गेल्या 38 वर्षापासून शिक्षण घेतात। सुरुवातीला दुर्गम भागामध्ये विना अनुदानित तत्वावर शाळा चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये। विना अनुदानित तत्वावरती तसेच पालकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करायची, प्रत्येक पालकाला भेटायचं आणि तुमच्या मुलाला शाळेत पाठवा म्हणून सांगायचं आणि तो प्रवास कधी बसनी असेल, कधी पायी असेल, कधी मोटरसायकलवर असेल, असं या सर्वांनी करून या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि खूप संघर्षात ही संस्था उभी केली। आणि आज खरं तर दुर्गम भागात संस्था काढण्याचं कारण की ही सगळी मंडळी अंत्योदयाची प्रेरणा घेऊन या सगळ्या क्षेत्रात उतरलेली होती। राजकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्र हे समाजकार्य करण्याचं माध्यम आहे असा ठाम विश्वास असलेली सर्व मंडळी होती। स्वर्गीय रामराव हिरे यांच्या राजकीय कार्याला उजाळा देत संपूर्ण हिरे परिवार हा रामराव पाटील यांच्या विचारांना राजकारणात वाटचाल करत असल्याचं आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं आणि या प्रसंगी उपस्थितांचे आभार देखील त्यांनी मानले। ज्येष्ठ नेते भाजपाचे म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, ते प्रदेशाचे चिटणीस, त्याचबरोबर नाशिक शहरात त्यांनी भारतीय जनता पक्ष रुजवण्यासाठी त्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतली आणि आज आपण बघतो की आपल्या भारतीय जनता पक्षाला आज खूप चांगले दिवस आलेले आहेत। आज केंद्रात सत्ता असेल, महाराष्ट्रात असेल, सर्व ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी आज प्रमुख पक्ष किंवा मोठा पक्ष म्हणून आज झालेला आहे आणि याचं स्मरण आपण जे कार्यकर्त्यांनी त्यावेळेला काम केलेलं आहे, त्यात अनेक कार्यकर्त्यांनी यात त्यांचं पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे। त्या सर्व कार्यकर्त्यांचं, या नेत्यांचं या निमित्ताने स्मरण हे निश्चित केलं पाहिजे। या कार्यक्रमासाठी 3ही दिवस अनेक मान्यवर उपस्थित राहिले। दीप प्रज्वलनासाठी त्यांचे सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानते। आजच्या व्याख्यानाचा विषय होता मोदीजी लढाई जिंकली पण युद्ध जिंकायचंय। या विषयावर प्रसिद्ध वक्ते विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी आपले विस्तृत असं विवेचन केलं। पण हा केवळ राजकीय विषय नाहीये। ज्या गीताने आज आपण सुरुवात केली, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए, कारण का आपल्या सगळ्या उपक्रमांना तेव्हाच अर्थ आहे जेव्हा हा देश शिल्लक राहील
आणि हा देश शिल्लक राहणार नसेल तर आपलं यश, आपलं अपयश, आपली श्रीमंती, आपलं दारिद्र्य कशालाच अर्थ होणार नाही. आणि म्हणून केवळ राजकीय अंगानं मोदीजींच्या यश वा अपयशाविषयी आपण विचार करणार नाही. अनेक पैलू आहेत याला. केंद्रबिंदूमध्ये श्री नरेंद्र मोदी आहेत. यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400 पार ही घोषणा दिली आणि हे ब्रीदवाक्य घेऊन ते निवडणुकीत उतरले. या विषयावर देखील त्यांनी विस्तृत विवेचन केलं. 2024 लोकसभेची निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा या पक्षाचं नेतृत्व करणारे नेते म्हणून श्री नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की अब की बार 400 पार. पण नरेंद्र मोदींच्या सारखा विचार करणारा माणूस लोकसभेच्या व्यासपीठावरती उभं राहून असं म्हणतो की अब की बार 400 पार, तेव्हा त्यांनी काही विचार केला नसेल असं मानणं हे मोदींना न ओळखण्याचं लक्षण. नुसती गुप्त माहिती असं नाही तर पक्षांतर्गत सर्वेक्षणामधूनही त्यांच्या हातामध्ये काही आकडे आले असतील की नाही? आलेच असतील. त्यांना ही सगळी माहिती मिळते आहे, गुप्तचरांचा अहवाल मिळतो आहे. ही सगळी माहिती त्यांच्याकडे असताना सुद्धा जेव्हा ते म्हणतात की अब की बार 400 पार, तेव्हा काहीतरी मतलब असलं पाहिजे की जेव्हा मोदींनी लोकसभेमध्ये 400 पार अशी घोषणा केली तेव्हा अचंबित कोण झालं तर विरोधी पक्षाचे लोक. त्यामुळे अगदी स्पष्ट भूमिका होती श्री मोदींच्या मनामध्ये की मला विरोधकांना या संख्येमध्ये अडकून ठेवायचं. आणि आपल्याला पाहिलं आपण की निवडणुकीचे पहिला दुसरा टप्पा होईपर्यंत विरोधकांच्याकडे विरोध करण्याचे मुद्देच नव्हते. त्यांचा एकच मुद्दा होता, 400 कसे येतील, 400 पार कसे होईल, 400 पार येऊ शकणार नाही. काय गणित आहे मोदींचं 400 पार? आणि जाहीर सभा तेच म्हणत होते शक्य नाही 400 पार आहे, जेव्हा की एनडीएची सगळी लोकसभेतली संख्या जवळजवळ 400 होती. म्हणजे मोदींनी काहीतरी आवाच्या सव्वा बोलतायत अशातलाही भाग नव्हता. पण विरोधक या संख्येमध्येच अडकून गेले आणि 400च्या फेऱ्यामध्ये ते असे अडकले की निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्यासाठी आवश्यक असणारे जे मुद्दे असतात ते त्यांना बराच काळ समोर आणताच आले. या व्याख्यानमालेचे आयोजन आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक योगेश हिरे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव नेरे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, ॲडव्होकेट मिलिंद चिंदडे, राजाभाऊ मोगल, माजी नगरसेविका छाया देवांग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचा समारोप नेहमीप्रमाणे रामराव हिरे यांचे नातू देव हिरे यांच्या सुरेल आवाजातील वंदे मातरम गीतानं करण्यात आलं. वंदे मातरम. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.